नमस्कार मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जस्ट जुन्या आठवणीची उजळणी करणार आहोत. तर त्या हेतूने हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर सुरू करूया. लहान असताना याच रस्त्याने आम्ही वडिलांसोबत तर कधी आजोबांसोबत दर्शनासाठी येत होतो. हे आहे आमच्या गावातलं मारुतीचं मंदिर. मंदिर तसं फार मोठं आहे. मंदिरामध्ये तुम्हाला महादेवाचं मंदिर पण दिसतंय, तसंच सोबत दुर्गा देवीचं मंदिर आणि विठुरायाचं मंदिर, तसंच बालाजीची मूर्ती. मंदिरामध्ये नित्यनियमाने कार्यक्रम चालूच राहतात. जसं हरिपाठ झालं, कीर्तन झालं आणि अखंड हरिनाम सप्ताह, अशी वेगवेगळी सांस्कृतिक कार्यक्रम मंदिरात होतच राहतात. तुम्ही जसं बाहेर येशाल तसं तुम्हाला इथं शनिदेवाचं मंदिर पण दिसतंय. चला तुम्हाला दाखवतो आता वेशी बाहेरचं मंदिर. म्हणजे जस्ट गावाच्या बाउंड्रीच्या बाहेर मारुतीचं एक मंदिर आहे. ते तुम्ही पाहू शकता. इथं झेंडा लावलेला आहे. ती आहे गावाकडची या दिशेची बाउंड्री. हे तुम्ही साईडला पाहताय ते आहे मस्जिद. आणि हे सोबतच जुने घर, म्हणजे जिथं सध्या कोणी राहत नाही. पहिले लोक राहत होते पण त्यांनी हे घर सोडून सिटीकडं मूव्ह झाले. हे जे तुम्ही पाहताय ही आहे गावातली मस्जिद. जस्ट मस्जिदीच्या बाजूलाच मारुतीचं मंदिर आहे. इथं तुम्ही पाहू शकता मंदिर आणि मस्जिद दोन्ही एकमेकांच्या लगभग बाजूलाच आहे. लहान असताना आम्ही ह्या मंदिरात नेहमी येत होतो. म्हणजे सकाळ झाली की आंघोळ बिंघोळ केली, तसंच आजोबांसोबत नाही तर वडिलांसोबत पहिले त्या मारुतीच्या मंदिरात दर्शन झालं की लागोपाठोपाठ ह्या मारुतीच्या मंदिरात दर्शन करण्यासाठी आम्ही येत होतो. जसं की तुम्ही इथं पाहू शकता मंदिर परिसरात श्रीरामांची, तशीच सीतामाताची आणि महादेवाची अशी मूर्ती आहे. ही मूर्ती जशी मी लहान होतो तेव्हापासून तशीच्या तशीच आहे. तुम्ही इथं पाहू शकता. आणि तसं हा मंदिर परिसर इथल्या ग्रामस्थांनी चांगला व्यवस्थित व स्वच्छ ठेवलेला आहे. सध्या गावामध्ये सरकारी हॉस्पिटलचं काम चालू आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता ही जी बिल्डिंग दिसते तुम्हाला, ही गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे. म्हटलं तसंच काही जुन्या आठवणी कॅमेऱ्यात बंद करून ठेवा, तर त्यासाठी हा व्हिडिओ बनवला. आता तुम्हाला घेऊन जाऊ आमच्या एक कुलदैवत श्री तुळजाभवानी यांच्या मंदिराकडे, जे की ग्रामदैवत आहे. जेव्हा मी लहान होतो तर हे मंदिर पूर्ण ओपन होतं. फक्त देवीची मूर्ती राहीन तेवढंच ते छोटं मंदिर दिसतंय का, तेवढंच होतं. हे बाकीचं जे वर त्यांनी आत्ता केलेलं आहे, पत्र वगैरे ते आत्ता टाकलेली आहे. गावामध्ये एप्रिल मे दरम्यान एक मोठी जत्रा निघते. जर योगायोग आला तर त्याचा व्हिडिओ बी एखाद्या वेळेस मी टाकेल. तर आमच्या गावालाच लागून एक दुसरं गाव आहे वडोदा. तर त्या गावातलं हे ग्रामदैवत व प्राचीन मंदिर आहे. तर या मंदिराची वैशिष्ट्य असे आहे की हे मंदिर सध्या तरी इथं तुम्हाला लाईट वगैरे दिसत आहे, पण ज्या टाईमला मी लहान होतो तर इथं पूर्ण अंधार राहत होता. तर त्या टाईमला फक्त साईडला 2 दिवे लागत असायचे, तर जेणेकरून तुम्हाला अंदाजाने मंदिराखाली जावं लागत होतं. तर इथं तुम्ही पाहू शकता. तुम्ही जसं सरळ आलात मंदिर थोडंसं खाली जाते, तिथं पायऱ्या केलेल्या आहे. तर जेव्हा लाईट नव्हती त्या टाईमला इथं तुम्हाला थोडं सांभाळून खाली जावं लागत होतं, काहून की त्या टाईमला इथं पूर्ण अंधार होता. फक्त दिव्याचा ज्योत होती, जेणेकरून तुम्हाला देवीची मूर्ती दिसत होती त्या टाईमला. मग नंतर इथं त्यांनी लाईट वगैरे ते लावले आहे. आणि हा आहे मंदिराच्या बाहेर जाण्याचा मार्ग. इथं तुम्हाला खाली वाकूनच जावं लागतंय. जे इथं पाहू शकता एवढंसा छोटासा मार्ग आहे, जेणेकरून तुम्हाला तिथून बाहेर यावं लागतंय.
आणि खाली वाकून मंदिराच्या बाहेर निघावं लागतंय. आणि त्याच मंदिराच्या बाजूला आहे महादेवाचं मंदिर. हे इथे यांनी आत्ता केलेलं आहे. पहिले हे मंदिर फक्त ओपन होतं, फक्त महादेव पिंड आहे तर त्या ठिकाणीच मंदिरला वर कळस होतं, तर बाकी सगळं ओपन होतं. जसं सुरुवातीला मी म्हणलं होतं, गावामध्ये सध्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलचं काम चालू आहे, ते इथं तुम्ही पाहू शकता. म्हणजे अजून सध्या कन्स्ट्रक्शनमध्येच आहे, तर लगभग नेक्स्ट इयरपर्यंत तरी चालू होऊन जाईल हे गव्हर्नमेंट हॉस्पिटल. तर ही आहे आमच्या गावातली बाजारपट्टी. तर इथं दर शनिवारी आठवडी बाजार भरतोय. म्हणजेच दर शनिवारी आजूबाजूला गावातील जे व्यापारी लोक आहे तर इथं येऊन त्यांचा व्यापार करता. आणि हे आहे आमच्या गावातील घर. मी जेव्हा लहान होतो तेव्हा इथं 2-3 रूम होता, पण सध्या कसं कालांतराने आणि पावसा पाण्यामुळे इथं जे बाजूचं घर आहे ते पूर्णपणे पडून गेलेलं आहे. तुम्ही हा फोटो पाहताय, हा फोटो आहे माझ्या कझनचा, की जेव्हा तो लहान होता त्या टाइमला त्याचा हा फोटो काढला होता, की जो लोक बघ आता 10वी-12वीत असेल. आणि हा जो फोटो तुम्ही पाहता आहे, ही आहे माझी आजी आणि हे आहे माझे बाबा. हा फोटो फार जुना आहे, म्हणजे जेव्हा ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना होता त्या टाईमचा. इकडे तुम्हाला अजून एक दाखवतो. हे जे तुम्हाला दिसतंय हे जात आहे, हे जात इथं फिट आहे, म्हणजे याला तुम्ही उचलू शकत नाही. हा जो फोटो आहे हा फार जुना आहे, म्हणजे या फोटोमध्ये माझ्या आधीची जनरेशन आहे ते सगळे आहे. हे तर माझे वडील, ह्या दोन्ही आत्या, आणि ही माझी काकू, आणि हे माझे काका. तर आम्ही इथं मोस्टली दिवाळीत नाही तर उन्हाळ्यात येत होतो 4-5 दिवसासाठी. आणि आता तोच टाइम लगभग 1-2 वर्षांनी कधीतरी येतो, जसं गावाची जत्रा वगैरे असली त्या टाइम. इथं तुम्ही पाहू शकता छत आणि माझ्या डोक्यामध्ये किती अंतर आहे. म्हणजे लगभग फॅन हा माझ्या डोक्याला लागतोय, आणि छत बी जास्त काही उंची नाही आहे. ते घराचं बांधकाम हे पूर्ण मातीचं घर आहे, आणि याची जी छत आहे ती लाकडाची आहे. इथं तुम्ही पाहू शकता की हे घर पूर्ण मातीचं आहे, आणि जी छत आहे ती लाकडाची आणि प्लस मातीची दोघांची मिक्स करून बनवलेली आहे. तर ही जी छत आहे तर इथं पहिले एक गोल सर्कल असा होता की जेणेकरून म्हणजे इथं मध्ये उजेड राहील. आणि हा मागचा जो मोकळा परिसर आहे ही स्टोर रूम होती त्या टाईमला, की म्हणजे जे एक्स्ट्रा सामान आहे शेताकडचं कवा असंच पडलेलं ते ह्या रूममध्ये स्टोअर होत होतं. तर हे तुम्ही पाहू शकता की जी पूर्ण छत आहे लाकडाची, त्यांनी काय केलेलं आहे अशा पद्धतीने लाकूड टाकलेलं आहे की जेणेकरून पावसाचं पाणी हे खाली येणार नाही, ते लाकडाचंच रोखलं जाईल. म्हणजे माझ्या आधी जी जनरेशन आहे लाईक पप्पा आत्या ते सगळे पहिले इथं राहत होते. मग इथून पैसे कमवण्यासाठी ते तिकडं सिटीत आले, आता तिथंच राहत आहे. खूप लोक आहे की ज्यांनी पैसे कमवण्यासाठी आपलं गाव सोडून सिटीत गेले आणि तिकडंच परमनंट राहिले. आणि या फोटोमध्ये जे तुम्ही पाहताय हे माझ्या आजोबांचे आई वडील आहेत.